नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई शहर पोलीस शिपाई भरती 2022-23 मध्ये आज आपण अंदाजित कट ऑफ बघणार आहोत. ग्राउंड कट ऑफ किती जाऊ शकतो. लेखीसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला पोलीस शिपाई या पदासाठी, मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी किती मार्क लागणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जागा या भरपूर आहे, पण मागच्या वर्षी इतक्या जागा नाही, पण मागच्या वर्षीपेक्षा खूप कमी फॉर्मसुद्धा आलेला आहे. जवळपास 2500 प्लस या जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इतक्या जागा असल्या की आरामात आपलं ग्राउंड हे बसत असते. तरी पण आपण नेमकं ग्राउंड किती जाऊ शकतं, कट ऑफ किती जाऊ शकतो ते आपण बघणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आणि महत्त्वाचा इव्हेंट तो ठरतो मुंबईला 100 मीटर. हा एक इव्हेंट आहे की बाकी घटकामध्ये तुम्हाला आरामात मार्क पडतात, पण इथे 100 मीटरला जवळपास 2 मार्कचा लॉस हा प्रत्येक विद्यार्थ्याचा होत असतो. आउट ऑफ मारणारा विद्यार्थी हा 12वर येत असतो. म्हणूनच इथे कट ऑफ हा मागच्या वर्षीसुद्धा कमी लागलेला आहे आणि यावर्षीसुद्धा कमी जाण्याची दाट शक्यता आहे. तर बघा, तुमचा जो ओपनचा कट ऑफ आहे सर्वसाधारण हा 40च्या आसपास राहणार आहे. सर्वसाधारण ओपन कट ऑफ हा 40च्या आसपास राहणार आहे. महिलांचा जो कट ऑफ असू शकतो तो 37+च्या आसपास तुम्हाला महिलांचा ओपन कट ऑफ पाहायला मिळू शकतो, किंवा यापेक्षा कमी म्हणजे 35च्या आसपास किंवा या दरम्यान पाहायला मिळू शकतो. कारण की जागा भरपूर आहे, त्याच्यामुळे कट ऑफ कमी जाईल आणि सिंगल फॉर्म असल्यामुळे तो अजूनच कमी जाण्याची शक्यता आहे. तर 35 ते 37च्या आसपास किंवा 37+ या आसपास महिलांचा कट ऑफ जाऊ शकतो. आपण यासाठी महिलांचा कट ऑफ कमी सांगतो आहे कारण की 100 मीटर हा खूप महिला उमेदवारांचं कमी असते. आपल्या जेवढे पण विद्यार्थी आहे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की 100 मीटरमध्ये त्यांना खूप कमी मार्क पडले आहे, आणि खास करून महिला उमेदवारांना तर खूपच कमी मार्क पडले. काही महिला उमेदवारांना 4, काहींना 8, काहींना खूपच बोटावर मोजण्याजोगते. जर 50 विद्यार्थी असतील तर त्याच्यातले 7-8 विद्यार्थ्यांनाच 8 ते 10 अशी रेंजमध्ये मार्क पडले आहे, नाहीतर 4च्या आसपासच विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहे महिला उमेदवारांना. आणि कट ऑफसुद्धा तुम्हाला त्या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो महिलांचा. म्हणजे महिलांना जर तुम्ही कास्टमध्ये असाल, कोणत्याही कास्टमध्ये असाल, फक्त SC त्यानंतर OBC, त्यानंतर आहे NTD, VJA, NTC या कास्ट म्हणून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर याच महिला उमेदवारांना थोडे 30+ मार्क किंवा 32+ मार्क किंवा 34+ मार्कच्या किंवा 35+ मार्क किंवा 34 किंवा 35च्या रेंजमध्ये मार्क लागणार आहे. ठीक आहे. तर तुमचा कट ऑफ हा आपण तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहोत. यावर्षी नवीन कास्ट आलेली आहे ती आहे SC-BC, आणि या कास्टला सर्वच जिल्ह्यांमध्ये कट ऑफ हा हाय गेलेला आहे, ग्राउंडसुद्धा गेलेला आहे आणि टोटल कट ऑफसुद्धा गेलेला आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी SC-BCमधून फॉर्म भरलेला आहे त्यांनी चांगल्या प्रकारे लेखीची तयारी असू द्या, कारण की ही कास्ट यावर्षी VJA आणि NTD आणि NTCपेक्षाही जास्त लागत आहे. आणि NTCचे जे विद्यार्थी आहे ते जास्तीत जास्त टॉप करत आहे ओपनमध्ये, हे सुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे. तर बघा, इथे OBC आपण EWS सुरुवातीला सांगून देऊ. सर्वसाधारण हा 25च्या आसपास जाऊ शकतो, 25 ते 30च्या आसपास सर्वसाधारण, आणि महिलांचा 25 किंवा 26 या रेंजमध्ये राहील. तर EWS वाले निश्चिंत राहा, तुमचं ग्राउंड 25+ असेल तर तुम्ही आरामात क्वालिफाय होणार आहे. त्यानंतर OBC कट ऑफ हा विद्यार्थी मित्रांनो 35 किंवा 34च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. जास्तीत जास्त लागलाच तर 37च्या आसपास सर्वसाधारण लागू शकतो. महिलांचा कट ऑफ हा 25 ते 34च्या रेंजमध्ये राहू शकतो. 25 ते 34च्या रेंजमध्ये राहू शकतो, कारण की एक्झॅक्ट सांगू शकणार नाही आपण OBCचा, कारण की OBC कधी कमी पण लागतो आणि जास्त पण लागतो. पण कमीच लागेल कारण की जागा भरपूर असतात OBCला, त्यामुळे कमीच लागेल. 25 ते 34च्या दरम्यान, 34सुद्धा खूप सांगितलं आपण, 32च्या रेंजमध्ये सुद्धा लागू शकतो.
ठीक आहे. त्यानंतर SBC सर्वसाधारण हा कट ऑफ 32च्या आसपास लागू शकतो. 32 जास्तीत जास्त हा 34 जाईल. ठीक आहे. लागलाच तर मग 35सुद्धा लागू शकतो, पण या 3 रेंजमध्येच राहील, जास्त हाय जाणार नाही. त्यानंतर महिलांचा कट ऑफ हा 25 किंवा 26 जाणार आहे SBCचा. त्यानंतर NTD कट ऑफ हा 37 प्लस जाऊ शकतो किंवा 36 या रेंजमध्ये तुम्हाला NTD सर्वसाधारण पाहायला मिळू शकतो. महिलांचा कट ऑफ हा 28 किंवा 29 किंवा हा 34च्या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो. म्हणजे 28 ते 34 किंवा 35च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा NTD. त्यानंतर NTC सर्वसाधारण हा 37 प्लस किंवा 38 किंवा हा या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. कमी आलाच तर 36पेक्षा कमी येणार नाही हा कट ऑफ NTC. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा राहील 28 ते 35च्या रेंजमध्ये. म्हणजे NTD, NTC, VJ या 3 कास्ट जवळपास तुम्हाला सारख्याच पाहायला मिळणार आहे. आणि SCBC थोडं 1-2 मार्कचा फरक राहील या कास्टमध्ये. SCBC सांगून दिलं तुम्हाला. SCBC सर्वसाधारण कट ऑफ हा 37 प्लस किंवा 36, खूपच कमी लागेल तर 36 लागेल, नाहीतर 37 प्लसच तुम्हाला पाहायला मिळेल सर्वसाधारणमध्ये. महिलांचा कट ऑफ तुम्हाला 32 प्लस पाहायला मिळेल. 32 प्लस किंवा हा तुम्हाला 35च्या रेंजमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो. जर ओपन कट ऑफ हा जर 37 प्लस गेला किंवा 38 गेला तर मग हा नक्कीच तुम्हाला 37 च्या आसपास पाहायला मिळू शकतो महिलांचा, किंवा 36 किंवा 35 पाहायला मिळू शकतो. SCBC ओपनवर सर्व काही डिपेंड राहणार आहे. त्यानंतर NTB सर्वसाधारण हा 35च्या आसपास राहू शकतो. 35, 34 किंवा 36 या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण. महिलांचा कट ऑफ हा 25 ते 32च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो, किंवा 25 ते 30च्या रेंजमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो. VJ तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की इथला कट ऑफ हा 37 प्लस जाऊ शकतो मुंबईचा पोलीस शिपाई या पदासाठी. आणि महिलांचा कट ऑफ हा 28 ते 35च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर STचा जो कट ऑफ हा 32च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. 32, 2 प्लस होऊ शकतात किंवा 2 कमीसुद्धा होऊ शकतात ST सर्वसाधारणमध्ये. आणि महिलांचा कट ऑफ 25 किंवा 26च्या रेंजमध्ये जास्तीत जास्त वाढलाच तर 30पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर SCचा कट ऑफ हा 34 किंवा 35च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. कमी आलाच तर हा 32 येईल सर्वसाधारण, खूप काही कमीसुद्धा येईल नाही. आणि महिलांचा कट ऑफ हा 25 किंवा 26, जास्तीत जास्त वाढला तर हा 32च्या रेंजमध्ये जाऊ शकतो. बस, याच्यावर जाऊ शकणार नाही. तर अशा प्रकारे हा आपण अंदाज घेतलेला आहे मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी. SCBCचे विद्यार्थी जेवढे पण असतील त्यांचा कट ऑफ थोडा जास्त जाण्याची शक्यता आहे. VGA, NTC, NTD आणि SCBC या कास्ट थोड्या टफ जाणार. बाकी सर्व कास्ट OBC सहित OBCसुद्धा रेंजमध्येच राहील. म्हणजे 35च्या आसपास OBC तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण. खूप हायसुद्धा जाणार नाही, खूप कमीसुद्धा जाणार नाही, कारण OBCला भरपूर जागा आहेत आणि SCBCला सुद्धा जागा आहेत, पण विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे. आणि जेवढे पण समांतर आरक्षणमध्ये आहे होमगार्ड आणि प्रकल्पग्रस्त सोडून या खूप कमी जाईल, 30च्या आसपासच राहील, 25 ते 30च्या आसपास. फक्त होमगार्ड हे सर्वसाधारणच्या रेंजमध्ये राहील, तेवढंच लागेल, किंवा 1 मार्क किंवा 2 मार्क कमी लागेल. आणि प्रकल्पग्रस्त होमगार्डपेक्षा 2 मार्काने आणखी कमी लागेल आपापल्या कास्टमध्ये. तर अशा प्रकारे आपण हा एक अंदाज घेतलेला आहे मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी. हा एक फक्त अंदाज आहे. विद्यार्थ्यांचे खूप मागणी होती, कारण की कालपासनं पेपरची डेट हे ऑक्टोबरमध्ये होईल म्हणून आलेली आहे. तर विद्यार्थी खूप विचारत आहे की नेमका कट ऑफ घ्यावा लागेल. तर या 1-2 दिवसात किंवा काही दिवसातच तुम्हाला ऑफिशियल कट ऑफसुद्धा पाहायला मिळेल. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच.